Good morning, students. Now, today we are going to discuss the remaining part of the lesson, that is the Let's Mark. First part already we have taken. Now we are going to turn towards the second part. पहिला पार्ट आपण घेतलेला आहे, सेकंड पार्टकडे आपण बोलतोय. वी कॅन डू इट. इथे हे कैलास सत्यार्थीने केलेलं भाषण आहे, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. पुन्हा ते म्हणतात की वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. तुम्ही सुद्धा हे विचारू शकता की एखादा व्यक्ती काय करू शकतो. आय वूड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहूड. तर इथं हे कैलास सत्यार्थी जे आहेत त्यांना त्यांच्या बालपणीची एक गोष्ट आठवते. तर गोष्ट काय होती बघा. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. म्हणजे जंगलाला खूप मोठी आग लागली होती. ऑल द ॲनिमल्स वेअर रनिंग अवे इन्क्लुडिंग लायन, द किंग ऑफ द फॉरेस्ट. सगळे प्राणी जे आहेत ते सगळे प्राणी जे आहेत ते सैरावैरा धावत होते. त्यामध्ये लायनसुद्धा होता, सिंहसुद्धा होता, की जो जंगलाचा राजा म्हणतो आपण त्याला, द किंग ऑफ फॉरेस्ट. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. अचानक त्यांनी काय बघितलं की त्या सिंहानं बघितलं एक टायनी बर्ड जो आहे, एक लहान पक्षी जो आहे, की जो त्या ज्या ठिकाणी आग लागली होती, ज्या जंगलाला आग लागली होती त्या आगीच्या दिशेनं तो टायनी बर्ड पळत होता. ही आस्क द बर्ड. त्यानंतर तो त्या बर्डला विचारतोय, व्हॉट आर यू डुईंग. तो त्याला विचारतो की तू काय करतोयस, तू तिकडे का धावतोयस. टू द लायन सरप्राईज. आता आश्चर्य म्हणजे काय बघा. द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. इथं तो म्हणतो की मी ही आग जी आहे ती आग विझवायला चाललो आहे. एक्सटिंग्विश म्हणजे विझवणे या अर्थाने इथं वर्ड आहे बघा. एक्सटिंग्विश म्हणजे काय, विझवणे. एक्सटिंग्विश द फायर म्हणजे आग विझवणे. तर तो बर्डचा रिप्लाय काय मिळाला, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर म्हणजे मी ही आग विझवायला चाललो आहे. द लायन लाफ्ड अँड सेड. तर त्याच वेळेस तो लायन हसतो आणि तो काय म्हणतो बघा. हाऊ कॅन यू डू इट किपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. तो लायन म्हणतो की तुझ्या चोचीमध्ये फक्त एकच थेंब पाण्याचा मावू शकतो, पण तू हे कशी काही आग विझवू शकणार. हाऊ कॅन यू डू इट किपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक. तुझ्या चोचीमध्ये फक्त एकच थेंब मावू शकतो, मग तू कशी काही आग विझवणास, असा हा तो लायन हसत तर त्याला विचारतोय. द बर्ड वॉज ॲडमंट अँड शी सेड, आय एम डुईंग माय बेट. पण इथं मात्र हा पक्षी जो होता, तो पक्षी खूप खंबीर होता, कॉन्फिडंट होता. तो काय म्हणतो की आय एम डुईंग माय बेट म्हणजे मला जेवढे जमेल तेवढे मी करायचा प्रयत्न करेन. त्यानंतर पुढं काय होतं बघा. ही एक घटना झाली. 18 years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Millions of individuals did it. बघा म्हणजे 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी सांगतात की ही रिकॉल्स वॉट एव्हर हॅपन बिफोर 18 years. म्हणजे 18 वर्षापूर्वी जे काय घडलं होतं ते त्यांना पुन्हा आठवते. आणि ते सांगतात की मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स मार्च अक्रॉस दी ग्लोब म्हणजे लक्षावधी लोक जे आहेत ते त्यांनी कूच केली होती या जगाच्या दिशेनं. म्हणजे काय बघा. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ॲबॉलिशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर, अँड इट हॅज हॅपन. वी डीड इट. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डीड इट. आणि या लोकांनी म्हणजे हे लक्षावधी लोक जे निघाले होते त्यांनी काय डिमांड केली, त्यांनी काय मागणी केली. अ न्यू इंटरनॅशनल लॉ, एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा. कशासाठी. फॉर दी ॲबॉल्युशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर म्हणजे ही बालकामगार पद्धत जी आहे ती बालकामगार पद्धत थांबवण्यासाठी एक नवीन लॉ त्यांनी डिमांड केला. अँड इट हॅज हॅपन आणि त्या पद्धतीनं तो लॉसुद्धा मंजूर केला गेला. वी डीड इट, आम्ही हे करून घेतलं गेलं, आम्ही हे केलं, आमच्यामुळे झालेलं आहे. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डीड इट म्हणजे लक्षावधी लोकांनी हे ते एकत्र आले आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अँड एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. पुन्हा ते म्हणतात की मित्र हो, आम्ही या वाढत्या जागतिकीकरणामध्ये राहतो आहे. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आज जर बघितला तर आपल्याला इंटरनेट जर बघतोय तर इंटरनेट आपल्याला हाय स्पीडने मिळतं आहे. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट म्हणजे आपण आता इंटरनेटनं जोडलेलो आहोत. वी एक्सचेंज आर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट म्हणजे विथ द हेल्प ऑफ इंटरनेट वी ऑल्सो कॅन एक्सचेंज आर गुड्स ॲज वेल एज सर्व्हिसेस इन वन सिंगल मार्केट, वन सिंगल ग्लोबल मार्केट. म्हणजे आपण काही क्षणामध्ये आपल्या वस्तू विकू शकतो, वस्तू आपण काही खरेदी करू शकतो. तर आता हे शक्य झालं त्याच्यामुळं विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. थाउजंड्स ऑफ फ्लाईट्स एव्हरी डे कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर टू अनादर कॉर्नर ऑफ द ग्लोब. आज आपण जगभरामध्ये बघतोय की हजारो फ्लाईट्स जे आहेत, हजारो विमानं जी आहेत ती एकमेकांना जोडली जातात किंवा दे कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर टू अनादर कॉर्नर म्हणजे एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी उड्डाण करतात जगभरामध्ये.
बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट दॅट अँड देर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. पण इथं हे कनेक्शन आपण बघतोय, पण इथं यांच्यामध्ये या कैलास सत्यार्थीच्या मध्ये त्यांना असं म्हणायचं आहे की इथं असं एक डिस्कनेक्शन आहे. कुठला येते? दॅट इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. सहानुभूतीची जी काय भावना आहे, अभाव जो आहे तो मात्र इथं काय डिस्कनेक्ट आहे. लॅक ऑफ कम्पॅशन. व्हॉट इज मीन बाय कम्पॅशन? इट इज ऑल्सो गिवन हिअर. कम्पॅशन मीन्स व्हॉट? पिटी अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग. पिटी अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग, दॅट इज कॉल युअर कम्पॅशन. म्हणजे इथं काय सांगितलं त्यांनी? सहानुभूतीचा अभाव आहे किंवा सहानुभूतीची भावना जी आहे ती इथं आपल्याला बघायला मिळत नाही. तर तो इथं अभाव त्यांना जाणवला आहे. लेटस इन्कल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स कम्पॅशन इन टू अ ग्लोबल कम्पॅशन. आणि त्यामुळे आपण काय करूया की ही जी कम्पॅशन जी आहे, प्रत्येकाची वैयक्तिक सहानुभूती जी आहे ती आपण काय करूया? जागतिक त्याची सहानुभूती बनवूया. इन्कल्केट म्हणजे एखाद्या गोष्टीवरती बिंबवणे. डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग म्हणजे बिंबवणे या अर्थानं. लेटस इन्कल्केट अँड ट्रान्सफॉर्म दीज इंडिव्हिज्युअल्स कम्पॅशन इन टू ग्लोबल कम्पॅशन. लेटस ग्लोबलाइज कम्पॅशन म्हणजे आपण काय करूया? या सहानुभूतीचं आपण जागतिकीकरण करूया. म्हणजेच काय की सगळ्यांची सहानुभूती आपण एकत्र आणू असं यांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा ते म्हणतात, महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रिअल पीस इन दिस वर्ल्ड वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. बघा, त्यांनी एक कैलास सत्यार्थींनी महात्मा गांधीचं उदाहरण दिलेलं आहे. जर इफ वी आर टू टीच रिअल पीस इन दिस वर्ल्ड, जर जगामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जर शांतता आणायची असेल तर वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन, तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं जर आपल्याला संपूर्ण जगामध्ये जर शांतता आणायची असेल तर आपण मुलांपासून सुरुवात केली पाहिजे, असं महात्मा गांधीचं मत होतं. आय हंबली ॲड, लेटस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कम्पॅशन फॉर आर चिल्ड्रन. पुन्हा हे कैलास सत्यार्थी म्हणतात की आय हंबली ॲड, मला नम्रतेनं हे सांगावंसं वाटतंय की लेटस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कम्पॅशन फॉर आर चिल्ड्रन. त्यामुळे आपण संपूर्ण जग जे आहे हे सहानुभूतीनं आपण काय करूया? एकत्र आणूया. कुणासाठी? फॉर आर चिल्ड्रन, आपल्या मुलांसाठी. आपण आपल्या मुलांसाठी काय करू? संपूर्ण जग जे आहे ते सहानुभूतीनं आपण एकत्र आणूया. सगळेजण एकत्र येऊया की जेणेकरून काय होईल? महात्मा गांधीचं जे म्हणणं होतं की जगामध्ये शांतता पसरावी तर ती नक्कीच पसरेल. पुढं म्हटले, हू चिल्ड्रन आर दे हू स्टिच फुटबॉल्स एट नेवर प्लेड विथ वन, आय आस्क. त्यांनी विचारलेलं आहे की हू चिल्ड्रन आर दे हू स्टिच फुटबॉल्स एट नेवर प्लेड विथ वन. म्हणजे अशी कुणाची मुलं आहेत, अशी कुठली मुलं आहेत की जी फुटबॉल तयार करतात पण त्या फुटबॉलची त्यांना खेळता येत नाहीत. म्हणजे ते बालकामगार आहेत. ते काय आहेत? बालकामगार आहेत. त्यांना फुटबॉल तयार करायचं काम दिलेलं आहे पण त्यांना फुटबॉलशी खेळता येत नाही. हू चिल्ड्रन आर दे हू हार्वेस्ट कोकोआ एट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. बघा, कोकोआ म्हणजे इथं चॉकलेट पावडर आहे. इथं दिलं आहे बघा, कोकोआ म्हणजे चॉकलेट पावडर. म्हणजे असे कुठली मुलं आहेत की जे चॉकलेटच्या पावडरचं उत्पादन घेतात पण त्यांना चॉकलेट टेस्ट करता येत नाही. अशी कुठली मुलं आहेत की जे कोकोआचं हार्वेस्टिंग करतात, उत्पादन घेतात. ते कोकोआ म्हणजे चॉकलेट पावडर सांगितलं. एट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट, पण तरीसुद्धा त्यांना चॉकलेट खायला मिळत नाही, टेस्ट करायला मिळत नाही. म्हणजेच ते बाल कामगार आहेत. ओके. हू चिल्ड्रन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला. इबोला हा महाभयानक डिसीज आहे, रोग आहे तो. तर अशी कुठली मुलं आहेत की आजसुद्धाची इबोलामुळे मरत आहेत, त्यांची उपासमार होत आहे. म्हणजेच ते बालकामगार असणार आहेत, त्यांची उपासमार होत आहे, पॉवर्टी असणार आहे, गरीबी असणार आहे. हू चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज. होस्टेज म्हणजे काय? इथं ओलीस ठेवणे. एखाद्या मुलांना किंवा एखाद्या काही लोकांना किडनॅप करणं आणि त्याला ओलीस ठेवणं, दॅट इज कॉल होस्टेज हिअर. दॅट इज कॉल होस्टेज. तर इथे काय म्हणते बघा, हू चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज. म्हणजे अशी कुठली मुलं आहेत की ज्यांना किडनॅप केलं जातं आणि त्यांना ओलीस ठेवलं जातं? दे आर ऑल आर चिल्ड्रन. ही सगळी मुलं कुठली आहेत? आपलीच आहेत. जी मुलं फुटबॉल शिवतात त्यांना खेळायला मिळत नाही, जी मुलं कोकोआचं उत्पादन घेतात त्यांना चॉकलेट टेस्ट करायला मिळत नाही, जी मुलं इबोलामुळे मरत आहेत, जी मुलं किडनॅप केली जातात, ज्यांना होस्टेज म्हणजे होलीस ठेवलं जाते, ही सगळी मुलं आपलीच आहेत. आय रिमेंबर अँड 8 year old गर्ल. आता इथं ते पुन्हा एक वेगळा इन्सिडेंट सांगतात. तर ते काय म्हणतात की मला हे आठवते. आय रिमेंबर अँड 8 year old गर्ल वी रेस्क्यूड फ्रॉम इंटरजनरेशन फोर्स लेबर फ्रॉम स्टोन क्वॅरीज. आता इथं बघा, इंटरजनरेशनल वर्ड कुठला आला इथं? इंटरजनरेशनल. दॅट इज कॉल युअर इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन्स. इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन म्हणजे अनेक पिढ्या इन्व्हॉल्व असणं, दॅट इज कॉल युअर इंटरजनरेशन. ओके. तर त्यांना एक इथं घटना आठवलेली आहे की एक 8 वर्षाची मुलगी होती. तर त्या मुलीला आम्ही काय केलं की ती स्टोन क्वॅरी म्हणजेच काय की दगडाची खाण जी असते त्या दगडाच्या खाणीमध्ये ती काम करायची.
आणि तिला ते फोर्स केलं होतं. म्हणजे 8 वर्षाची मुलगी आहे आणि तिला काम करायला फोर्स केलं होतं आणि ती काम कुठं करत होती, दगडाच्या एका खाणीमध्ये. वेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट आफ्टर हर रेस्क्यू शी आस्क मी वाय डिड यू नॉट कम अर्लियर. जेव्हा तिची आम्ही त्या कामापासून सुटका केली तेव्हा ती माझ्यासोबत त्या माझ्या कारमध्ये ती जेव्हा बसली, माझ्या बाजूला बसली, तेव्हा तिने मला एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? वाय डिड यू नॉट कम अर्लियर. तुम्ही यापूर्वी का आला नाही? लवकर आला असतं तर बरं झालं असतं, म्हणजे माझी या कामातून सुटका झाली असती. म्हणजे त्याच्या अगोदर किती वर्ष ती काम करत असेल बघा. म्हणजे ही आत्ता मुलगी 8 वर्षाची आहे. 8 वर्षाची असताना ही या कैलास सत्यार्थी यांनी त्याची सुटका केलेली आहे, त्या मुलीची सुटका केली आहे. त्यानंतर ती मुलगी म्हणते की वाय डिड यू नॉट कम अर्लियर. तुम्ही यापूर्वी का आला नाही? हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. तिचा हा जो खरोखर जो क्वेश्चन जो होता तो आजही अंगाला थरकाप आणतो. अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. आणि खरोखर या जगालासुद्धा हादरवून सोडणारा हा क्वेश्चन होता. हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. संपूर्ण जगाला थरकाप उडवणारा हा प्रश्न होता. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. तिचा हा जो प्रश्न आहे तो सगळ्यांसाठी होता. व्हॉट आर वी डुईंग? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? हाऊ मेनी गर्ल्स विल बी अलाउड टू गो विदाउट रेस्क्यू? मग आपण काय करतोय? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? आपण कशाची वाट बघतोय? अशा प्रकारे अनेक मुली असतील. हाऊ मेनी गर्ल्स विल बी अलाउड टू गो विदाउट रेस्क्यू. अशा कित्येक मुली असतील की ज्यांची अजून अद्याप सुटका झालेली नाही. म्हणजे आज काही गोष्टी आहेत किंवा आज काही मुली आहेत की ज्या आम्हाला समजल्या म्हणून त्यांची सुटका झालेली आहे, पण अशा अजून आजसुद्धा कित्येक मुली असतील की ज्यांची अजूनसुद्धा सुटका झालेली नाही या बालकामगारीपासून. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आर इनॅक्शन अँड वॉचिंग आर ॲक्शन्स. मुलं काय करतात की त्यांची जी काय दे आर क्वेश्चनिंग आर इनॅक्शन्स. म्हणजे आम्ही जे काही कृती न करता जे काही बसून आहोत त्या इनॅक्शनबद्दल ही मुलं नेहमी प्रश्न विचारतात. अँड वॉचिंग आर ॲक्शन्स. आणि मुलंही आपण नेमकं काय करतोय, आपण कुठली ॲक्शन घेतो हे सगळं ते बघत असतात. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला काय हवं आहे? कलेक्टिव्ह ॲक्शन्स आहे. कलेक्टिव्ह ॲक्शन्स म्हणजे काय? सगळ्यांनी एकत्र येऊन कृती केली पाहिजे, यासाठी हात उठवला पाहिजे. विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी म्हणजे इमिजिएटली केलं पाहिजे. म्हणजे तात्काळ एकत्र येऊन सगळ्यांनी काय केलं पाहिजे, यावर आपण आवाज उठवला पाहिजे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. पुन्हा ते म्हणतात की प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे, प्रत्येक घटना महत्त्वाची आहे. एव्हरी सिंगल चाइल्ड किंवा एव्हरी सिंगल मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. बघा, म्हणजे एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. म्हणजे प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे, प्रत्येक मुलाचं बालपणसुद्धा महत्त्वाचं आहे. दॅरफोर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग आर चिल्ड्रन. आणि म्हणून ते पुन्हा म्हणतात की मी याचबद्दल आय चॅलेंज द पॅसिव्हिटी. पॅसिव्हिटी म्हणजे काय बघा? नो ॲक्शन टेकन. नो ॲक्शन टेकन दॅट इज कॉल्ड युअर पॅसिव्हिटी. म्हणजे काही कृती न करता बिंदास बसणे, दॅट इज कॉल्ड युअर पॅसिव्हिटी, निर्धास्त बसणे. देअरफॉर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग आर चिल्ड्रन. म्हणजे त्याचमुळं मी आपल्या मुलांच्या सभोवताली जे काही पेसिमिझम आहे, पेसिमिझम म्हणजे काय? जो निराशावादी जो दृष्टिकोन आहे, दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह ॲटिट्यूड त्याला म्हणतो पेसिमिझमला. म्हणजे जो काही निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे किंवा आपण जे काही निर्धास्त बसलो आहोत काही कृती न करता, तर अशा समाजाला मला काय करायचं आहे? चॅलेंज करायचं आहे. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. बघा इथं पुन्हा एक वर्ड आला आहे कुठला? न्यूट्रॅलिटी. म्हणजे काय? नॉट सपोर्टिंग ऑर हेल्पिंग. म्हणजे काही आधार न देणे किंवा तटस्थ बसणे, दॅट इज कॉल्ड हिअर न्यूट्रॅलिटी. तर आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स. म्हणजे या शांत बसलेल्या कल्चरला मला काय करायचं आहे? दिस कल्चर ऑफ सायलेन्स म्हटले. म्हणजे या अशा प्रकारचे कल्चर आपल्याला चॅलेंज करायचं आहे. दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. म्हणजे अशा तटस्थ लोकांना किंवा तटस्थ संस्कृतीला किंवा काही ॲक्शन न घेता निवांत बसलेल्या संस्कृतीला मला काय करायचं आहे? आव्हान करायचं आहे. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्नमेंट्स, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज, बिझनेस, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence against children. त्यामुळं इथं मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे. कुणाला बघा? गव्हर्नमेंटला आवाहन करायचं आहे, इंटर गव्हर्नमेंटल एजन्सी ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांना आवाहन करायचं आहे, जे बिझनेस करतात लोक त्यांना आवाहन करायचं आहे, फेथ लीडर्स जे विश्वासू लीडर्स आहेत त्यांना पण आवाहन करायचं आहे, वर्कर्स, टीचर्स अँड NGOज. NGO म्हणजे कोण? नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ज्या अशासकीय संघटना आहेत त्या अशासकीय संघटना, कामगार, टीचर्स या सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे. अँड ईच वन ऑफ अस टू पुट अँड एंड टू ऑल फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. आपण काय करायचं आहे की
या मुलांच्या विरोधात जो काही हिंसात्मक ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल मला काय करायचं आहे, या लोकांना मला आवाहन करायचं आहे. स्लेवरी, ट्रॅफिकिंग अँड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड इलिटरसी, these things have no place in any civilized society. पुन्हा ते सांगतात की कुठल्याही सुसंस्कृत समाजामध्ये, सिव्हिलाइज सोसायटीमध्ये या गोष्टींना अजिबात वाव नसतो. कुठल्या गोष्टींना बघा, इथे काही गोष्टी मेन्शन केल्या आहेत, तुम्हाला हा वेबला कसून विचारतील कुठल्या गोष्टी आहेत. तर स्लेवरी आहे, ट्रॅफिकिंग म्हणजे तस्करी म्हणतो आपण त्याला, चाइल्ड मॅरेज म्हणजे बाल विवाह, चाइल्ड लेबर बालकामगार, सेक्शुअल अब्यूज ॲज वेल ॲज इलिटरसी म्हणजे अशिक्षितपणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीला आपल्या कुठल्याही एखाद्या सिव्हिलाइज सोसायटीमध्ये, एखाद्या सुसंस्कृत समाजामध्ये या गोष्टींना अजिबात वाव दिला नसला पाहिजे. ओके फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. गव्हर्नमेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन अँड यंग पीपल. गव्हर्नमेंटने सुद्धा काय केलं पाहिजे की अशा प्रकारे ज्या चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज आहेत, ज्या मुलांसाठी पोषक जे काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज आखल्या पाहिजेत. मुलांसाठी इन्व्हेस्ट केल्या पाहिजे, त्यांच्या शिक्षणावरती खर्च केला पाहिजे. अँड यंग पीपल, बिझनेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. म्हणजे इथं सुद्धा बिझनेससुद्धा जे आहे, बिझनेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल. बिझनेससुद्धा जे आहे ते सुद्धा इथं थोड्या प्रमाणात रिस्पॉन्सिबल आहे किंवा कारणीभूत आहे, जबाबदार आहे. अकाउंटेबल म्हणजे सुद्धा जबाबदार. अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय, इथं वर्ड दिला आहे बघा, द वर्ड इनोव्हेटिव्ह मीन्स वॉट, हॅविंग न्यू ॲडव्हान्स आयडियाज ऑर मेथड्स. म्हणजे नवनवीन कल्पना म्हणतो आपण त्याला, दॅट इज कॉल्ड इनोव्हेटिव्ह. न्यू या अर्थानं, ॲडव्हान्स या अर्थानं. टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स, इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सिलेट ॲक्शन. ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, ज्या एजन्सीज आहेत, त्यांनीसुद्धा काय केलं पाहिजे, दे ऑल्सो हॅव टू मस्ट वर्क, त्यांनीसुद्धा काम केलं पाहिजे टुगेदर टू ॲक्सिलेटेड ॲक्शन. म्हणजे याच कामाला गती आणण्यासाठी या इंटर गव्हर्नमेंटल ज्या एजन्सीज आहेत त्यासुद्धा पुढे आल्या पाहिजेत. त्यांनीसुद्धा पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबाव द बिझनेस ॲज युजल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडाज. बघा, ज्या ग्लोबल सिव्हिल सोसायटी ज्या आहेत, म्हणजे जो सुसंस्कृत समाज आहे संपूर्ण जगामधला, ते मस्ट राईज अबाव द बिझनेस ॲज युजल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडा. आता फ्रॅगमेंटेड अजेंडा म्हणजे काय इथे दिले बघा, फ्रॅगमेंटेड मीन्स वॉट, स्प्लिट अप ऑर डिसयुनिफाईड. अजेंडा, अ प्लॅन ऑफ थिंग्स टू बी डन टू बी सॉल्व अ प्रॉब्लेम, दॅट इज कॉल्ड अजेंडा. तर इथं काय म्हटलं बघा की सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, बिझनेस ॲज युजल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडाज, आणि एक अजेंडा तयार केला पाहिजे, म्हणजे एक कार्यक्रम पत्रिका तयार केली पाहिजे. फेथ लीडर्स अँड इन्स्टिट्यूशन्स अँड ऑल ऑफ अस मस्ट स्टँड विथ आर चिल्ड्रन. विश्वासू लीडर्स असतील किंवा काही संस्था असतील, त्या सगळ्यांनी आपण आपल्या मुलांसोबत राहिलं पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस, वी मस्ट हॅव द विल. पुन्हा ते म्हणतात की वी मस्ट बी बोल्ड, आपण धाडसी झालं पाहिजे. वी मस्ट बी ॲम्बिशियस, आपण महत्त्वाकांक्षी बनलं पाहिजे. अँड वी मस्ट हॅव द विल, आणि आपल्याजवळ इच्छाशक्तीसुद्धा पाहिजे. वी मस्ट कीप आर प्रॉमिसेस, आपण जे प्रॉमिस केले ते आपण कीप केले पाहिजे, म्हणजे ते आपण तंतोतंत पाळले पाहिजेत. ओव्हर 50 years ॲगो ऑन द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल आय मेट अ कॉबलर बॉय. पुन्हा त्यांना एक इन्सिडेंट आठवतो, ते इन्सिडेंट सांगतात. ओव्हर 50 years ॲगो, 50 वर्षापूर्वीची घटना आहे. ऑन द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल, म्हणजे शाळेचा पहिला दिवस होता. तर त्या दिवशी आय आस्क माय टीचर्स, तर मी माझ्या टीचर्सना विचारलं, आय मेट अ कॉबलर बॉय द सेम टाईम. म्हणजे मला एक कॉबलर बॉय भेटला. कॉबलर बॉय म्हणजेच काय, एक चांभाराचा मुलगा भेटला. इथं दिलं बघा, कॉबलर म्हणजे चांभार. तर तो मला चांभाराचा मुलगा भेटला. ॲट द सेम टाईम माय एज सिटिंग आउटसाईड द गेट ऑफ माय स्कूल. तो माझ्या वयाचाच होता की जो शाळेच्या आमच्या गेटच्या बाहेर बसला होता. आय आस्क माय टीचर्स, त्याच वेळेस मी माझ्या टीचर्सना विचारलं, वाय इज ही वर्किंग आउटसाईड, वाय इज ही नॉट विथ अस इन द स्कूल. बघा, तर मी 50 वर्षापूर्वीची घटना आहे. शाळेचा पहिलाच दिवस होता, गेटच्या बाहेर एक मी मुलगा बघितला, तर तो माझ्याच वयाचा होता. त्याच वेळेस मी माझ्या टीचर्सना विचारलं की तो बाहेर का काम करतो आहे, तो आमच्यासोबत का शाळेत येत नाही. माय टीचर्स हॅड नो आन्सर. तर त्यावेळेस माझ्या शिक्षकांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. वन डे आय गॅदर द करेज टू आस्क द बॉईज फादर. एक दिवस धाडसानंच मी त्या मुलाच्या वडिलांना विचारलं. तर त्यांनी मला उत्तर दिलं. ही सेड, सर आय हॅव नेवर थॉट अबाउट इट, वी आर बॉर्न टू वर्क. त्यांचं उत्तर काय होतं बघा, की मी अजिबात याबद्दल विचार केलेला नाही. दॅट वी आर बॉर्न टू वर्क, कारण आमचा जन्मच मुळात काम करण्यासाठी झालेला आहे. हिज आन्सर मेड मी अँग्री अँड इट स्टील मेक्स मी अँग्री. त्यांचं जे उत्तर होतं ते खरोखर मला त्यामुळे खूप राग आला होता. आजसुद्धा खूप ते ऐकून किंवा ते आठवून मला खूप राग येतो. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमारो. म्हणजे एक मूल म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे की उद्याचं भविष्य आपल्याजवळ आहे,
व्हिजन ऑफ टुमॉरो, व्हिजन म्हणजे काय तर ध्येय अर्थ ना. अ व्हिजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. आता माझं ध्येय काय होतं की तो मुलगा माझ्या क्लासरूममध्ये बसला पाहिजे, की जो कॉबलर बॉय होता तो. नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. आता ही जी उद्यावर जी येऊन ठेवलेली जी वेळ येते ते आता आजवरती आलेले आहे. नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. जे गोष्ट आपण उद्यावर टाकतो ती आपण आजच केली पाहिजे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. टुडे इट इज टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. पुन्हा ते म्हणतात की आज ही वेळ आलेली आहे आणि आज मुलांना सगळे हे अधिकार आहेत. टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. राईट टू फ्रीडम स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे, तो काहीही करू शकतो. राईट टू हेल्थ आरोग्याचा अधिकार आहे. राईट टू एज्युकेशन शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. राईट टू सेफ्टी सुरक्षिततेचा अधिकार आहे. राईट टू डिग्निटी प्रतिष्ठेचा अधिकार आहे. राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार आहे. अँड राईट टू पीस आणि शांततेचा सुद्धा अधिकार आहे. या सगळे राईट्स आहेत हे तुम्हाला वेबला विचारतील. त्यानंतर टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ आर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार्स. टुडे बियॉन्ड द डार्कनेस. तर आज ते म्हणतात की या अंधारमय जगाच्या पलीकडे जर बघितलं तर आजसुद्धा मला काही मुलांचे जे हसणारे चेहरे आहेत त्या या ब्लिंकिंग स्टारच्या स्वरूपात मला दिसत आहेत. आर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार म्हणजे या चमकत्या ताऱ्यामध्ये मला आजसुद्धा माझ्या काही मुलांचे हसरे चेहरे मला बघायला मिळतात. टुडे इन एव्हरी वेव ऑफ एव्हरी ओशन आय सी माय चिल्ड्रन आर प्लेईंग अँड डान्सिंग. म्हणजे आज मी बघतो की प्रत्येक समुद्राच्या प्रत्येक लाटेमध्ये आय सी माय चिल्ड्रन आर प्लेईंग अँड डान्सिंग म्हणजे मी माझ्या मुलांना खेळताना बागडताना डान्स करताना बघतोय. टुडे इन एव्हरी प्लांट इन एव्हरी ट्री अँड माउंटन आय सी आर चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी. आज मी प्रत्येक प्लांटमध्ये प्रत्येक झाडामध्ये प्रत्येक पर्वतामध्ये मी माझ्या मुलांना बघतोय. व्हॉट दे आर डुईंग आय सी आर चिल्ड्रन ग्रोईंग फ्रीली विथ डिग्निटी म्हणजे आज ते प्रतिष्ठेनं जगतायत, प्रतिष्ठेची ती लाईफ जगतायत हे मला आज बघायला मिळते. फ्रेंड्स आय वॉन्ट यू टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. जसं मी आज हा टुडे माझ्यामध्ये बिंबवलेला आहे तसं तुम्ही तुमच्यामध्ये हा जो आज जो आहे टुडे जो आहे तो तुम्हीसुद्धा बिंबवला पाहिजे. माय डिअर सिस्टर अँड ब्रदर्स ॲज आय सेड मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, क्लोज युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. पुन्हा ते शेवटी काय म्हणतात की माय डिअर सिस्टर अँड ब्रदर्स ॲज आय सेड मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. तर ते म्हणतात की आज अशा अनेक ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या आज घडत आहेत. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट. पुन्हा ते रिक्वेस्ट करतात. ते काय म्हणतात की तुम्ही काय करा, तुमचे जे हात आहेत ते हात तुम्ही काय करा, हात बांधा, क्लोज युअर आईज डोळे बंद करा अँड फील द चाइल्ड इनसाइड यू आणि तुमच्या मनामध्ये फक्त त्या मुलांचा विचार करा. त्यानंतर पुढं काय होते बघा, आय एम शुअर यू कॅन नाव लिसन टू दॅट चाइल्ड, लिसन प्लीज. पुन्हा ते म्हणतात मला खात्री आहे की तुम्ही त्या मुलांना समजून घ्याल, तुम्हाला त्यांचे आवाज ऐकू येतील. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलास अँड मार्टिन लुथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आज जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे हजारो महात्मा गांधी, हजारो नेल्सन मंडेलास किंवा हजारो मार्टिन लुथर किंग्स त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील या मुलांच्यामध्ये. लेटस डेमोक्रेटाईज नॉलेज, लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस, टुगेदर लेटस ग्लोबलाइज कंपॅशन. शेवटी ते म्हणतात की लेटस डेमोक्रेटाईज म्हणजेच काय इथं मेक डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाहीकरण म्हणतो आपण त्याला. ज्ञानाचं आपण लोकशाहीकरण करूया. लेटस युनिव्हर्सलाइज जस्टिस आपण सगळ्यांना एकत्र न्याय देऊया. टुगेदर लेटस ग्लोबलाइज कंपॅशन आपण सगळ्यांनी मिळून काय करूया की सहानुभूतीची जी भावना आहे त्याचं आपण जागतिकीकरण करू. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. त्यामुळे मी तुम्हाला इथं हे सांगतो आहे की आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन म्हणजे आपण हा जो छळवाद जो चाललेला आहे, एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, अँड अनड्यू ॲडव्हान्टेज दॅट इज कॉल युअर एक्सप्लॉयटेशन म्हणजे छळवाद म्हणतो आपण त्याला. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन म्हणजे हा जो छळवाद आहे तो छळवाद संपूर्ण आपण काय करू, शिक्षणाच्या मार्गाने जाऊ. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर प्रॉस्परिटी. गरिबीवरती मात करून आपण प्रॉस्परिटी मिळवू म्हणजे संपन्नता मिळवू किंवा वेल्दी आपण बोलू, रिच बनू. अ मार्च फ्रॉम स्लेव्हरी टू लिबर्टी. गुलामगिरीतून आपण स्वातंत्र्याकडे वळू. अँड अ मार्च फ्रॉम व्हायलन्स टू पीस आणि हिंसात्मक मार्ग जो आहे तो आपण त्याच्यावरती मात करून आपण शांतता निर्माण करू. लेटस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग आणि हा जो अज्ञानीपणा जो आहे तो अज्ञानीपणापासून आपण जागृतीकडे वळू.
की अवेकनिंगकडे वळू. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. हा जो अंधारमय मार्ग आहे तो अंधार मार्ग त्याच्यावरती आपण मात करू आणि पुन्हा प्रकाशमय मार्गाकडं आपण कूच करू. लेट अस मार्च फ्रॉम मॉर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. हा जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदरसुद्धा आपण मात करून त्याच्यावरती आपण डिव्हिनिटीकडे वळू. डिव्हिनिटी म्हणजे काय की संपन्नता किंवा त्याला काय म्हणतो की जन्मदर वाढणे. लेट अस मार्च म्हणजेच आपण काय करू की आपण काही करून कूच करू. थोडक्यात काय की हा जो प्रगतीचा मार्ग जो आहे तो प्रगतीचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीवर आपण मात करून आपण पुढे गेलं पाहिजे. या बालकामगारांसोबत किंवा बालकामगारांना आपण थोडासा दिलासा दिला पाहिजे आणि त्यांची त्यातून सुटका केली पाहिजे. म्हणजेच की गुलामगिरीची गुलामगिरी जी आहे स्लेवरी जी आपण म्हणतो ती स्लेवरी त्याच्यावरती ओव्हरकम करून त्याच्यावरती मात करून आपण लिबर्टी मिळवली पाहिजे. ओके, तर इथंपर्यंत हा पार्ट संपलेला आहे. रिमेनिंग लेसन जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्शनच्या वेळी बघतो. ओके, थँक्यू.